तुम्ही जेवढी जास्त भक्ती करतात तेवढं तुम्हाला दुःख त्रास का भेटतो? कारण काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढेच त्यांच्या घरामध्ये दुःख, त्रास आणि कष्ट वाढत असतात. असं का होतं? हे जास्तीत जास्त लोकांसोबत होत असते. जे लोक जेवढी देवाची भक्ती करणारे असतात, जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छितात, अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी येत असतात. त्यांच्यामुळे त्यांच्या घरात दुःख, त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात. तर कधीकधी त्यांच्या नात्यांमध्ये नेहमी कटुता येत राहते. तर असे का होते? जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबत असे का होते? याउलट पूजापाठ करणारा त्याच्या घरात तर नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे, आपापसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे. मग असे उलटे का होते? यामागे कोणते कारणे असतात? ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता, त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता. या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरांमध्ये अशा समस्या, अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते. तर कोणकोणत्या त्या चुका असतात? चला तर मग आपण त्या चुकांविषयी जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओला लक्ष देऊन ऐका, कारण की हे खूपच महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण आपल्या केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो. मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते. मग त्यावेळी आपला देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो. आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवापुढे एवढी मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी देवाचा राग येतो. असे करणे चुकीचे आहे. देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो. आपला देवावर एवढा विश्वास पाहिजे की देव माझ्यासाठीच करत आहे असं झालं पाहिजे. माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरीसुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलेच काहीतरी नियोजन केलेले असेल असा पॉझिटिव्ह विचार करावा. दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते. दुःख येणार, अडचणी येणार, अनेक समस्या उद्भवणार. तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो. देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं, पण त्यासाठी यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो. देवालाही आपला उद्धार करायचा असतो, म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो. याउलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे. म्हणजे मग देव आपली या समस्येतून आपली सुटका नक्कीच करतो. शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. तिसरे कारण म्हणजे तुम्ही सतत बदलून बदलून देवाची भक्ती करत असता. जसे की कधी कधी या देवाची भक्ती केली, कधी कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला, कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला, कधी कोणा भक्ताकडे गेला, कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला, तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले. तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला आणि तसेच वागू लागला. आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखीन समस्या आणि अडचणी निर्माण करत असतो. तरी या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. तर कधीही कोणा एकाच देवाची अंतःकरणापासून श्रद्धापूर्वक पूजा करावी. आलटून पालटून बदलून बदलून कोणी देवाची भक्ती करू नये. त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विक असावा. चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो. नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा. मग त्यात लाडू, मिठाई, पुरणपोळी, डाळ, भात, दही भात हे सात्विक नैवेद्य मानले जातात. तर या गोष्टींचे तुम्हाला विशेष ध्यान ठेवले पाहिजे. आता चौथे कारण म्हणजे काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या शिवीगाळ करत असतात, म्हणजे नावं ठेवत असतात. काही देवता क्रोधित होत असतात. यानंतर तुमच्या घरामध्ये मग समस्या निर्माण होत असतात. तुमचा देवावरचा विश्वास उडतो. त्याची सेवा करूनही, भक्ती करूनही काही फळ मिळत नाही आणि जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्यांच्या वागण्यातून कळत नकळत अशा काही चुका घडत असतात, ज्याचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. या गोष्टींचे विशेष ध्यान ठेवा. काही झाले तरी पुन्हा कधीही देवतेचा अपमान किंवा अनादर करू नका.
5वे महत्त्वाचे कारण आहे नवस बोलणे. जसे काही लोक कामाकरिता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात नवस बोलतात व कबुली देतात. जसे की कोणी आपल्या मुलाच्या लग्नासाठी, आपल्याला मूल व्हावं यासाठी इत्यादी अनेक कारणासाठी, कामांसाठी नवस बोलले जातात. मग ते पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेच्या जागृत ठिकाण आणि नवस सगळं विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही. आणि मग त्या कारणांमुळे तुमच्या घरात सुखसमृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात. कारण त्या देवांचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव, हे विधान सत्य आहे. अशा गोष्टीची सुरुवात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून अशा गोष्टींचे संकेत देत असतात. तरीही आपण समजत नसतो. त्यानंतर ते आपल्याला बुद्धीलाही विचलित करतात, तरीही आपण समजत नाही. तर पुढे अशा प्रकारच्या अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात, जेणेकरून की त्या देवतेच्या शक्ती उपाय आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये. तसेच आपल्या पितरांची आणि कुलदेवतेची पूजा अर्चना न करणे, त्यांची सेवा न करणे ही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपण अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा बरेच जण असा प्रणही घेतात की माझं हे काम झाल्यानंतर चहा सोडेल, माझं हे काम झालं मी गोड पदार्थ खाणार नाही, आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र या गोष्टी विसरून जातात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करतो आणि आपण तो चहा घेतो. आपण देवाला वचन दिलेलं असतं, आपण वचनबद्ध राहायला हवं. आपण विचार करतो की माझी तर इच्छा पूर्ण झाली, मग आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे. हे चुकीचं आहे ना. पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करतो, देवधर्म करतो, अनेक सेवा उपवास करतो, तसेच देवाचे नामस्मरण करतो, तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतित असो, त्याची ईर्ष्या करत असतो, दुसऱ्याचं वाईट व्हावे असे आपल्याला वाटत असेल, तरीसुद्धा तुम्हाला सेवेचे फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, देवाची तुम्हाला कृपा प्राप्त होणार नाही. त्यामुळे तुम्ही जरी रोज पूजा केली किंवा रोज पूजा केली नाही आणि जर तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल, दुसऱ्यांचे चांगले हो अशी इच्छा जर मनात बाळगत असाल, तर दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल, तर तुमच्या छोट्या किंवा होईना इच्छा पूर्ण होतील. पूजेने देव तुम्हाला प्राप्त होईल. ही महत्त्वाची पूजा आहे. पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल, तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही. तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका. त्यामुळे त्याच्या मनात तुमच्याविषयी भावना तयार होते. त्या सकारात्मक भावना असतात. त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते. जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल, तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना असतात ते आपल्यापर्यंत पोहोचतात. पण हीच भावना जर नकारात्मक असेल, तर तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही भक्ती करा, तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही. पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल, कितीही देवदेव करत असाल, उपासना करत असाल, पण तरीही तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल, तरीसुद्धा देवाची कृपा होणार नाही. कारण लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. लोकांच्या घराबाहेर चपलांचे ढीग असतात. चपला दारिद्र्याचे प्रतीक आहे. घरातील चपला कायम कशाही असतात, व्यस्त पडलेल्या असतात. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवीची कृपा प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिले नाही, तर तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ मिळत नाही. कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो. ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास करते. म्हणून या गोष्टींकडे लक्ष द्या. तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो, त्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो. बऱ्याच घरांमध्ये अन्न राहते ते कचऱ्यामध्ये टाकले जाते. त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो. अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो. अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले तर एखाद्या कुत्र्याला किंवा गायीला खायला द्या, पण ते कचऱ्यामध्ये टाकू नका. ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते. मग तुम्ही कितीही पूजा करा, उपासना करा, तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवता तर तुमच्या उपासनेचे फळ तुम्हाला मिळणार नाही.
शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही कधी कधी पंडिताकडे जाता, त्या भक्ताकडे जाता आणि कोणी काही सल्ला दिला की तुम्हाला कोणीही कोणतीही सामग्री दिली असेल, तुम्हाला कोणी पण कोणत्याही भक्ताने तुमच्या डोक्यावर हात ठेवला व अशाने काय होते की जेवढे पण गोष्टी तुम्हाला तिथून प्राप्त होत असतात या सर्व काय असतात, अभिमंत्रित असतात, पण जाणवत नाही. तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत जेवढे दिवस झाले, एवढा काळ गेला, तरीही त्या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाही आणि मला कृपा प्राप्त होत नाही. आणि नंतर काय करता, वैतागून कंटाळून त्या गोष्टींना वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करतात. तुमचा विश्वास उडाला जातो. त्यामुळे काय होते की त्या सर्व गोष्टींचा आणि वस्तूंचा तुमच्याकडून काय होतो, अपमान होतो, अनादर केला जातो. त्या गोष्टी किंवा वस्तू एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात. त्यांच्याद्वारे दिलेल्या गेलेल्या सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये. त्यांनी कोणता धागा अथवा मणी दिला असेल तर तुम्हाला आता विश्वास नाही, तर अशा वस्तूंना, सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी पद्धतीत विसर्जित करा. कुठेही फेकू नका, तसंच पडून देऊ नका. या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून थोडा जरी पटला असेल, मी काय म्हणते पटला असेल, तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीच्या तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा सांगा की सबस्क्राईब करा. तेवढंच आम्हाला आमचं प्रोत्साहन वाढतं. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि ही माहिती तुम्हाला व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन, आभार, धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.